नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर तसेच रमजान ईद व गुढीपाडव्याच्या पवित्र सणाबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यातर्फे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत नाईकवाडी साहेब यांनी पोलीस ठाणे हद्दीतील मोहल्ला शांतता व दक्षता कमिटीच्या संयुक्त मिटिंगीचे आयोजन दिनांक 19/5/2025 रोजी गणेश मैदान हॉल येथे केले होते। या मिटिंगीमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीचे काही आढळल्यास पोलिसांना कळवा असे जाहीर आवाहन करण्यात आले। आदरणीय पोलीस बाकीचे सर्व मोहल्ला कमिटीचे सदस्य पदाधिकारी व इतर बसलेले सर्व अधिकारी वर्ग महिला मंडळ आपलं विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये स्वागत आहे। आपल्याला माहितीच असेल 2 दिवसापूर्वी जे काही इन्सिडेंट घडला तसे इन्सिडेंट कुठेही घडू नये हा एका उद्देशाने आणि आगामी येणारे जे काय आहे आपले गुढीपाडवा आणि रमजान ईद त्या पार्श्वभूमीवर ही मोहल्ला कमिटीची शांतता कमिटीची मीटिंग घेतलेली आहे आणि त्या शांतता कमिटीचा आणि मोहल्ला कमिटीचा हाच उद्देश आहे की जे काय आपले सण असतील म्हणजे आपले हिंदू बांधवांचे असो मुस्लिम बांधवांचे असो शांततेने पार पडावी हा एकमेव उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं सर्वांनी एकमेकाला सहकार्य करावं आणि आपापले सण हे शांततेत पार पडावे अशी आमची इच्छा आहे। आमच्यातर्फे विक्रोळी पोलीस स्टेशनतर्फे तुम्हाला सर्व काही सहकार्य मिळेल, पण तुमच्याकडूनही तितकं सहकार्य अपेक्षित आहे। नमस्कार मंडळी, प्रत्येक माणूस हा शांतता प्रिय आहे आणि शांतीशिवाय आपलं जीवन नाही, जगणं नाही आहे। आणि वर्तमान परिस्थितीचे चटके आपण अगदी लांब असून सुद्धा आपल्याला बसत आहेत। संपूर्ण भारतात काय, महाराष्ट्रात काय, कुठच्याही कोपऱ्यामध्ये काहीही जरी झालं तरी आपण रात्रीचं झोपू शकत नाही। आपण असं बोलू शकत नाही की हे माझ्या बिल्डिंगमध्ये झालं नाही किंवा माझ्या घरामध्ये झालं नाही आहे। आपल्या परिवारामध्ये झाल्यासारखीच आपल्याला ती भावना येते आहे आणि असं काही वाटू नये, आपल्याला त्रास होऊ नये, मानसिक त्रास खूप जास्त असतो। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपापल्या ठिकाणी आपल्याला सतर्क राहायचं आहे, सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहेत, सांगायच्या आहेत, पाहायच्या आहेत आणि करायच्या सुद्धा आहेत। आणि त्याच्यासाठी आपण मिळून सगळे दक्ष राहून जे काही आपण जॉईंटली काम करणार आहोत तर पोलीस स्टेशनला सुद्धा आपलं सहकार्य असणारच आहे। तर त्याच्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपण मिळून वाटचाल करूया, एवढंच या क्षणी मी बोलू इच्छिते। धन्यवाद। नमस्कार, माझ्या अगोदर सर्वांनी शांतता कमिटीचं महत्त्व आणि पीस कमिटी सर्व सांगितलेलं आहे। सध्याचं वातावरण बघितलं तर सोशल मीडियामध्ये जास्तच बातम्या पसरवून लोकांमध्ये असंतोष पसरवला जात होता। रात्रीच मला आपल्या यांचा फोन होता, एकदा तेच मॉब जमा झाला। तात्काळ आम्ही मला रविवार दिली, संडे असताना सुद्धा त्याचा फोन आला, बरोबर मी पटकन माणूस पाठवून थोडी शांतता केली। त्याने इन्स्टंट सांगितलं तर साहेब 15-20 लोक रस्त्यावर पूर्ण जमा होतात आहे, झालं तर कसं फुटबॉल चाललं आहे मारामारी वादावादी, दुसरं काही विशेष प्रकार नसतात। तेच आपल्या शांतता कमिटीचं महत्त्व असतं। माझा नंबर तर बहुतेक सगळ्यांकडे असेल, आपल्या अधिकाऱ्यांचा आहे। पुढची होणारी घटना टाळू शकतात हाच त्याचा पाठचा उद्देश आणि एखादा गरीब नाहक सफर होतो ना त्यामध्ये। आणि परत वातावरण खराब, म्हणजे गेल्या वर्षी मी भाईंदरला असताना रामनवमी तेव्हा दंगल झाली असून तुम्ही ऐकले असेल तरी काही क्षुल्लक कारण नव्हतं, पण मीडियामध्ये तो एवढा गाजावाजा झाला तर तसं काय फार मोठं आणि त्या फोटो बिटे टाकत होते असे काय। शेवटी आम्ही पण बघत होतो की बाबा एवढं काही झालं नसताना पूर्ण 8 दिवस मेरा भाईंदर पेटत होतं। त्यानंतर बाहेरून नेते आले होते, ते नेत्यांनी परत मोर्चे काढले। ह्या टायमाला आपल्या लोकांची भूमिका महत्त्वाची आहे, बाबा तसं काही प्रकार नाही आहे, जनतेला सांगणं महत्त्वाचं आहे, कारण तुमचं आणि आमचं रिलेशन जवळच आहे। आपण एकमेकांना लगेच खात्री करून घेतो साहेब नक्की काय झालेलं आहे। आणि मला जर मी सगळ्यांनी बहुतेक सगळ्यांचे फोन घेतोच आहे, माझे अधिकारी मोरे साहेब आहे, शिरसागर सर इथे दोन्ही जाणते आहेत, त्यांच्यावर मोस्टली लोकांना कॉन्टॅक्ट आहे। त्यामुळे ह्या आता हा जो चाललाय अधिवेशन चालू आहे, अधिवेशनमध्ये पुन्हा आता हे नागपूरचं प्रकरण आलं आहे। नाहक वातावरण गरम करणं बरोबर वाटत नाही, मग तो सफर होतो गरीबच। तोच उद्देश ठेवून आम्ही आपल्या लोकांचं कर्तव्य आहे। समजा एखाद्याचं घर जरी वाचलं चांगलं तर ते आपल्यासाठी पुण्याचंच काम आहे ना। आता रमजान ईद आली, परवा दिवशी आपल्या रमजान ईदला पण त्या मस्जिदवाल्यांनी चांगलं सहकार्य केलं होतं।
त्याचा तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे. चांगल्या प्रकारे केलं होतं सहकार्य. अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांचं सहकार्य असलं तर आपली कमी कमी बाहेरच आमच्या पण आपली विक्रोळी शांत ठेवायचा आपला उद्देश आहे. कोणाला काही सांगायचं आहे का? रमजान ईदच्या अनुषंगाने किंवा गुढीपाडव्याच्या अनुषंगाने कोणाला काही सांगायचं, काही सूचना करायची असतील, आमच्याकडनं काही वेगळ्या अपेक्षा असतील? मैं सबसे पहले दुआ दूंगा जितने यहाँ पे बैठे हुए हैं, हमारी बहनें भी आए हुए हैं और हमारे साथी भी हैं और कुछ खाकी ड्रेस वाले भी हैं जो हमारे भाई जैसे हैं। ये दुआ दूंगा कि ऊपर वाले की तरफ से आप सब सलामत रहें और आपके ऊपर वाला रहम करें और आपके जिंदगी में बरकत हो। मैं समझता हूँ इससे बड़ी दुआ और कुछ नहीं होगी। आगे बात कहूँगा मैं कि देखो, जैसे यहाँ के जिम्मेदार जो हैं हमारे विक्रोली के खाकी ड्रेस वाले हैं, उसी तरह से जो यहाँ पे बैठे हुए हैं ये भी एक किस्म के जिम्मेदार हैं। मैं बहुत लोगों के, बहुत खाकी ड्रेस वालों से बहुत ये बात सुना हूँ कि देखो, आप हमारे हाथ हैं, आप हमारे पैर हैं, आप हमारे आँख है। इस तरह से मैं सुना हूँ। तो वाकई हम जितने बैठे हुए हैं अपने आप को छोटा ना समझे, बल्कि हम ये बस्ती के रखवाले हैं. मला मराठी येते बोलायला, पण काय जास्त वाजायला जमणार नाही, याच्यासाठी मी हिंदीमध्ये बोलतो बरं, समझले ना. तो यहाँ पे जो बस्ती का सुकून चैन अगर हासिल करना है तो हमको एक बन करके रहना पड़ेगा. हमारे हिंदुस्तान के अंदर बहुत सारे हमारे हिंदू भाइयों के सन आते हैं और हमारे ईद आते हैं, बल्कि दोनों ही ईद बोल सकते हैं, दोनों को सन भी बोल सकते हैं. और अभी हमारे सामने जो है गुड़ी पाड़वा भी आ रहा है. मैं मुबारकबाद देता हूँ मेरे हिंदू भाइयों को गुड़ी पाड़वा का, और रमजान मुबारक भी है. देखो बहुत सारे मसले हैं अभी जो हिंदुस्तान में चल रहा है ना. असल में चूहा अगर भीड़ में निकल गया तो भीड़ अगर भड़क गई, इधर उधर चले गए, तो हम समझते कुछ ना कुछ बड़ा घटना हो गया. मैं अपना एक छोटा सा जो है बात बताऊंगा मेरे बचपने का. पहले अक्सर क्या होता था, गणपति के टाइम में हर गलियों में जो है फिल्म लगाते थे, पर्दा लगा करके फिल्म दिखाते थे. तो उस वक्त जो है हर एक गली का एक एक शाड़ा हुआ करता था. मेरे बचपने की बात बता रहा हूँ, मेरी जब जवानी उभर रही थी तभी की. तो बैठ के हम लोग फिल्म देख रहे थे, तो अचानक जो है पब्लिक भागना शुरू हो गई. अब भागी तो भाई मैं भी भागा, मैं भी बैठा हुआ था, मैं भी भागा. अरे भाई कुछ ना कुछ लफड़ा हो गया करके. और जब आगे गया जाकर के जब खड़ा हो गया, पूछा क्या हो गया, पता लगाया तो बोले गटर में से एक चूहा निकला था, उससे बचने के लिए पब्लिक भागी. तो सब आगे की पब्लिक समझी दंगा हो रहा है, भागो करके. तो असल में नागपुर का जो मसला है वो नागपुर का मसला है. हमारे बॉम्बे का विक्रोली के अंदर जो ये पुलिस चौकी के अंदर जितने भी घर आते हैं, हम सबकी जिम्मेदारी है कि यहाँ पे हम खुशी से रहते हैं, खुशी से रहेंगे ना. आणि हे खरं म्हणजे निषेधार्थ आहे. विशेष म्हणजे वाईट वाटते का गोष्टीचं, ज्या आपल्याला शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कार्य जे आपल्याला मदत करत आहे, 24 तास राबत आहे आणि त्यांच्यावर हल्ला होतोय, हे म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. आणि ती काही भागात होत नसेल, समजा आमच्या भागात होत नसेल, परंतु हा उद्रेक कधी कसा होईल हे सांगता येत नाही. पोलीस स्टेशनला तक्रारी आल्यानंतर ते सक्षम आहेत, ते त्याच्यावरचे मार्ग काढतील. परंतु आपण सर्व दक्षता समिती महिला समितीचे एक सदस्य म्हणून आपलंही कर्तव्य आहे. आणि आता साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने, कारण अजून काय बोलणार नाही, जवळजवळ सर्वांना हा कन्सेप्ट कळायला आहे की अर्जंटमध्ये कशासाठी आपण मिटिंग घेतलेली आहे. अब एकच मुद्दा आहे की नागपूरमध्ये जो प्रकार झालेला आहे आणि आता येणारे जे सण आहे रमजान ईद आणि रामनवमी आणि गुढीपाडवा, या संदर्भामध्ये आपण पोलिसांना सहकार्य करून म्हणजे आपल्या विक्रोळी भागामध्ये अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, यासाठी आपल्याला सर्वांनी एकमेकांना हातात घेऊन आपल्याला काम करायचं आहे. जे नवीन बाईक सांगतात
यांचं 11 तारखेला निधन झालेलं आहे. जाण्यापूर्वी फक्त आपण 2 मिनिटं मौन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग कार्यक्रम समाप्त करू.